वळत पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. कॉक्रोच जनता पार्टीची छत्रपती संभाजीनगरामध्ये रणनीती बैठक होणार आहे. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी कॉक्रोच जनता पार्टीची बैठक होणार आहे. लवकरच आगामी कार्यक्रमांची घोषणा यावेळी केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 5 व 6 ऑगस्ट रोजी कॉक्रोच जनता पक्षाची 2 दिवसीय रणनीती बैठक होणार असल्याची घोषणा पक्षाने केली आहे. या बैठकीत युवक चळवळीच्या पुढील वाटचालीवर चर्चा करणार आहे. बैठक इथंच माझ्या घरी होणार आहे 5 तारखेची आणि त्यात आमचे स्पोक्सपर्सन्स येतील आणि अजून काही कोर टीम मेंबर्स येतील ज्यांनी आम्हाला प्रोटेस्ट मॅनेज करण्यात खूप मदत केली होती. आणि त्यामध्ये आम्ही डिस्कस करू की पुढे जे सीजेपीची मुव्हमेंट आहे ती पुढे कशी घेऊन जायची आणि आमचं जे संघटन आहे ते कसं बनवायचं. परदेशातील शैक्षणिक खर्चावरून सुरू असलेल्या आरोपांवर अभिजित दिपके यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांनी त्यांची डिग्री दाखवावी, सार्वजनिक करावी. त्यांनी कागदपत्रे सार्वजनिक केली तर मी देखील माझी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करेल, असं अभिजित दिपके यांनी आवाहन केलं. मला वाटतं तक्रार माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन्सवर आहे की मी कसं बॉस्टनचा खर्च घेऊ शकलो, थोडं बॉस्टनचं शिक्षण घेऊ शकलो. त्यावर माझं असं म्हणणं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर माझ्या डिग्री सोबत सार्वजनिक करायला तयार आहे. नाही, येऊ द्या ना, घरापर्यंत येऊ द्या. जी चौकशी करायची आहे करून घ्या. आपल्याला माहिती आहे या देशात आपण जेव्हा जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलतो, मी काय पहिला व्यक्ती नाहीये ज्याच्यासोबत असं होतंय. जेव्हा ज्यांनी या सरकारच्या विरोधात आवाज उठवलाय, त्यांना प्रश्न विचारले, हे लोक सगळ्यात पहिली गोष्ट तेच करतात, ईडी सीबीआय पाठवणं सुरू करतात. पाठवून द्या, तुमची ईडी पाठवा, तुमची सीबीआय पाठवा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.